हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, आपण गृहिणींचं ना थोडंसं बरं वाटलं की काय ना काय असे जे कामं असतात तर ते चालू असतात, किंवा मग आपण स्वतःहूनच असे काहीतरी कामं जे आहे तर ते काढत असतो. कधी काही रेसिपी म्हणा किंवा कधी मग घरातलं कुठलं काम म्हणा, तर असं काय ना काय आपण गृहिणींचं चालू असतं. तर इथे बघा, मी ना आप्यांसाठी ना थोड्याशा ज्या मिक्स डाळी असतात तर त्या भिजत घातलेल्या होत्या. म्हणजे 4-5 तास झाले असतील त्या भिजत घातल्या होत्या, आणि थोडेसे तांदूळ भिजत घातले होते. तर बघा, जेव्हाही आपण म्हणजे अप्पे बनवतो तर इन्स्टंट अप्पेसुद्धा बनतात. म्हणजे बेसन आणि जो रवा असतो तर त्यांचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे जे मिक्स डाळी असतात तर त्यांच्यासोबत थोडेसे मस्त छान असे तांदूळ घालायचे. तर ते अप्पेसुद्धा ना इतके छान वाटतात. म्हणजे एक गोष्ट बघा, मी ना अनुभवलेली की जे इन्स्टंट अप्पे आपण बनवतो रवा आणि बेसनाचे, तर त्याच्या तुलनेने हे जे मिक्स डाळीचे आणि तांदळाचे जे अप्पे असतात ना, खायला खरंच सांगते इतके टेस्टी लागतात. तर त्यामध्ये बघा, थोडीशी ना चण्याची डाळ घेतली होती, थोडीशी मसूरची होती, थोडीशी उडदाची होती आणि थोडीशी मुंगाची डाळ होती. मुंगाची जी डाळ आहे तर ती मी ना थोडीशी जी सालीवाली डाळ असते तर ती घेतलेली होती. तर या सगळ्या ज्या डाळी आहेत तर यांचं जे प्रमाण आहे तर जवळपास पाऊण ग्लास इतकं मी ते प्रमाण ठेवलेलं होतं. आणि जे तांदूळ आहेत तर ते 1 ते 1.5 ग्लास म्हणजे असं हे प्रमाण होतं. सगळं ना छान असं 3-4 तास भिजत घातलं होतं त्यांना. आणि त्यानंतर मग त्यांना ना अशा प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घेतलं. कारण बघा, ज्या काही डाळी वगैरे असतात, जे तांदूळ असतात ठेवलेले असतात, तर त्यामध्ये आपण पावडर वगैरे लावतो. तर त्यामुळे ना त्यांना वाटायच्या आधी ना चांगलं असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि तांदूळसुद्धा बघा खूप खूप दिवसपर्यंत ठेवलेले असतात, तर त्यामध्ये सुद्धा एक ना उग्र वास येतो. तर त्यामुळे आधी त्यांना ना चांगलं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे ना मिक्सरला छान असं जाडसर बारीक वाटून घेतलं. त्यातही बघा गंमत अशी झाली की हे जे तांदूळ आणि डाळ वगैरे आहे तर ते मी सकाळी उठल्याच भिजत घातलं होतं की दुपारपर्यंत हे छान असं वाटून होऊन जाईल आणि संध्याकाळी याचे मी ना अप्पे बनवणार म्हणून. पण गंमत अशी झाली की सकाळी मी जेव्हा हे भिजत घातलं आणि तिथून मग ना 2-3 तास म्हणजे 3-4 तास जवळपास ना लाईट आलीच नाही आमच्या इथे, त्यापेक्षा कदाचित जास्तच झालं असेल. तर हे जे अप्पे आहेत तर ते ना मला रात्रीला बनवायचे होते, पण लाईटीमुळे ना सगळा गोंधळ झाला. कारण पीठ फर्मेंट व्हायलासुद्धा थोडासा म्हणजे त्याला वेळ हवा असतो. तर मी एक विचार केला की 12 वाजेपर्यंत हे सगळं मी वाटून घेतलं तर दिवसभर ना पीठ छान असं फर्मेंट होऊन जाते. पण लाईटीने गोंधळ केला तर त्यामुळे मग ते अप्प्याचं जे पीठ आहे तर ते काही फर्मेंट म्हणजे झालंच नव्हतं, म्हणजे वाटल्याच गेलं नव्हतं. तर त्यामुळे मग विचार केला की उद्या सकाळी बनवणार. तर छान असं त्याला मी रात्रीच्या वेळेला ना वाटून ठेवलं सगळं. रात्रभरात जे पीठ आहे तर ते छान असं फर्मेंट होऊन जाते. देवांचे जे भांडे आहेत तर बघा, घेताना ना आपण म्हणजे खूप हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, पूजापातींसाठी हे लागते ते लागते. अगदी छोट्या छोट्यासुद्धा पूजा असतात किंवा छोटे छोटेसुद्धा कामं असतात. तर त्याच्यासाठी आपण ना सेपरेट म्हणजे जे भांड्याची आपल्याला गरज पडते तर ते भांडे आपण जमा करत जातो. आणि त्यानंतर मग हे सगळे भांडे स्वच्छ करायला आणि ठेवायला इतका प्रॉब्लेम जातो. कारण नाहीही म्हटलं तरी बघा, देवांची ना ठेवणीचे भांडे इतके सगळे असतात. आणि माझ्याकडे इथे तुम्ही बघू शकत असाल, लहान सहांना देवांचे इतके सारे भांडे आहेत. 2 दिवसाच्या आधीच ना महाशिवरात्रीची पूजा झालेली. पूजा वगैरे मी काही शूट केलेली नव्हती, कारण एकतर ना माझं म्हणजे जमत नव्हतं, महिन्याची अडचण होती. पचपावल्या वगैरे पूजल्या जातात आमच्या इकडे आणि 2ही दिवस छान अशी पूजा वगैरे ठेवल्या जाते. पण ती काही मला तुमच्यासोबत शेअर करता आली नाही, कारण एकतर त्यावेळेला व्हिडिओ जे आहे तर व्हिडिओचं काम जे आहे तर ते बंद होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा होता महिन्याचा प्रॉब्लेम. तर सानूने आणि तिच्या पप्पाने दोघांनीही मिळून ती पूजा केली आणि जे काही पूजापातींचं काम होतं तर ते त्यांनी केलं. तर त्यामुळे मग ना म्हणजे मी काही शूट केलेलं नव्हतं. तर यातले काही जे भांडे आहेत तर ते देवपूजेला वापरण्यात आलेले, आणि काही भांडे ना असे सहजच एकाना म्हणजे जो बॉक्स असतो
कार्टून असतो तर त्यामध्ये भरलेले असतात. आता बघा मुलांचे ना काही ना काही शाळेचे असाइनमेंट असतात, काही असतात, तर त्यावेळेला ना मला एका बॉक्सची गरज होती. तर तो बॉक्स मी त्या कामासाठी म्हणजे ॲक्टिव्हिटी होती शाळेची तर त्याच्यासाठी वापरला. आणि हे जे भांडे आहेत तर हे बाहेरच ठेवलेले होते देवपूजेचे. तर त्यामुळे तेही मग म्हणजे कुठेतरी एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचे होते. तर म्हटलं ते धुळीने खराब झालेले होते आणि जेव्हा पितळेचे तांब्याचे भांडे बाहेर असतात तर त्यावेळेला बघा ते ना थोडेसे म्हणजे असे काळवडले जातात. तर म्हणून मग त्यांनासुद्धा म्हटलं आता घासून घेते. जेव्हाही पूजेला आपण वापरतो तर त्यावेळेला पुन्हा आणखी स्वच्छ करावेच लागतात त्यांना. पण तरीसुद्धा त्यांना आतमध्ये ठेवायच्या आधी ना थोडेसे स्वच्छ घासून घेतले की थोडंसं मनाला ना बरं वाटतं आणि समाधान वाटतं थोडंसं. तर सगळे जे देवपूजेचे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेतले. देवपूजेचे भांडे स्वच्छ करताना बघा जे काही पितांबरी भैया पावडर वापरतो त्याच्यासोबत ना थोडीशी म्हणजे आपलं जे विमचं लिक्विड असतं ना ते वापरायचं. त्याच्याने भांडे लवकर स्वच्छ होतात आणि लवकर खराबसुद्धा होत नाहीत. भांडे सगळे स्वच्छ करून ठेवलेले आणि सुकत आहेत. तोपर्यंत म्हटलं उद्याला ना अप्पे बनवायचे आहेत तर अप्प्यांसोबत ना थोडीशी म्हणजे चटणी वगैरे असली की बरं वाटतं. तर त्यासोबत बघा अशी ही जी इन्स्टंट चटणी असते तर ती मी बनवते. कारण उद्या सकाळला ना 7:30 वाजेपर्यंत टिफिन आणि नाश्ता असं दोनही ना रेडी करायचं असतं. तर त्यामुळे मग चटणी वगैरे जी काही आहे तर ती मी ना रात्रीलाच थोडीफार तयारी करून ठेवते. 2 दिवसाच्या आधीच महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीला आमच्या इथे 2 नारळ वगैरे म्हणजे 2 नारळ लागतात पूजेला. तर ते नारळ बघा म्हणजे प्रसादामध्ये तितके काही ते वाटल्या जात नाही आणि खाल्ल्या जात नाही. तर तेच नारळ ना होते. तर मेन म्हणजे या नारळाच्यासाठीच अप्प्यांचा आणि पुन्हा आणखी दुसरी एक रेसिपी बनवण्याचा माझा प्लॅन आहे. कारण हे ओले नारळ आहेत आणि मग ते ना बुरशी लागतात आणि खराब होतात. तर म्हणून मग म्हटलं की नारळाची चटणी बनवूयात आणि त्याच्यासोबत मग इडली किंवा आप्पे असं काहीतरी बनवायचं. तर मेन जो रिझन होता तर नारळ वाया जाऊ नयेत यामुळेच मग मी अचानक तो आप्प्यांचा प्लॅन काढला आणि एक पुन्हा गोड रेसिपी मला बनवायची आहे. तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार. तर मला जितका नारळ हवा होता तितका मी इथे किसून घेतला. सगळं ना भाजून घेतलं हे चण्याची डाळ, फल्लीदाणा आणि खोबऱ्याचं कीस. तर अशा प्रकारे भाजून घेतलं. ऐन वेळेवर दहीसुद्धा म्हणजे घरी होता नाही. तर रात्रीचं जेवण झालेलं होतं. जेवण झाल्याच्या नंतर ना आता सध्या तरी आम्ही ना एक फेरफटका म्हणजे एक शतपावली जी असते तर ती करण्याची सवय टाकलेली आहे. कारण मध्यंतरी बघा हार्टचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता. तर डॉक्टर म्हणाले की सकाळ संध्याकाळ थोडंसं फिरणं वगैरे करायचं. तर आता एक सवय टाकलेली आहे जेवणाच्या नंतर थोडंसं फिरायची. तर जेवण झालं त्यानंतर ना फिरायला गेलो. येता येता मग जे दही आहे तर ते घेऊन आलो आणि जे ही भाजलेलं साहित्य होतं तर ते सुद्धा थंड झालेलं होतं. तर ते छान असं मिक्सरमध्ये ना बारीक असं वाटून घेतलं. जेव्हाही आपण ही चटणी बनवतो तर ते जे सगळं साहित्य आहे आधी ना सुखच वाटून घ्यायचं आणि ते छान असं बारीक झालं की त्यानंतर मग त्यामध्ये थोडासा दही घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे चटणीची तर ती छान अशी मेंटेन करून घ्यायची. तर अशा प्रकारे बघा सगळी जी चटणी आहे तर ती मी वाटून घेतली. सोबतच समोर इथे खोवासुद्धा ठेवलेला आहे. तुम्हाला गॅसवर दिसत असेल एका पॅकेटमध्ये. तर एक ना गोड रेसिपीसुद्धा मला बनवायची होती. कारण खोबऱ्याचं जे कीस आहे तर ते खूप सारं वाचलेलं आणि ते कीस बघा मग मला खराब होऊन जातं. जर आपण त्याचा लवकर वापर केला नाही तर ते खराब होऊन जातं. तर म्हणून मग म्हटलं की एक गोड रेसिपीसुद्धा मी बनवून घेणार. तर ते तर आता वेळ झालेली ती तर आता सध्या बनणं शक्य नाही. तर नंतर मग दुसऱ्या दिवशी वगैरे बनवणार. तर जी चटणी आहे तर ती मी बनवून घेतली आणि त्यामध्ये तडका वगैरे टाकलेला नाही. तडका वगैरे उद्याला टाकणार. फक्त ते मी वाटून ठेवून दिलं म्हणजे उद्या सकाळसाठी बघा तेवढंच काम आपलं ना हलकं होऊन जातं. आणि हा पुन्हा इतका सगळा हा खोबऱ्याचा कीस वाचलेला आहे तर त्याचीसुद्धा एक गोड रेसिपी बनवायची आहे. तर ते उद्याला वगैरे मी बनवणार. सगळे जे भांडे आहेत तर ते सुद्धा सुकलेले होते. त्यांना कापडाने पुसून घेतलं. कारण बघा हे भांडे आपण तसेच ठेवले तर त्यावर पुन्हा आणखी पाण्याची डागं पडतात आणि ते खराब होतात. तर म्हणून मग त्यांना थोडंसं ना पुसून घेतलं की भांडे लवकर खराब होत नाही. तसे हे ठेवणीचेच भांडे आहेत पण तरीसुद्धा पुसून ठेवलेले बरे असतात. तर सगळे जे भांडे आहेत ते पुसून घेतले आणि आता हा जो बॉक्स आहे तर यामध्ये ठेवते. तर चला असा होता आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. प्रयत्न करणार आता इथून रोज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचे. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. धन्यवाद. हर हर महादेव.